नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे जीकेचे प्रश्न घेणार आहोत। हे सर्व प्रश्न मागच्या वर्षी पेपरमध्ये आलेले आहे, म्हणून सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या लक्षात राहणे गरजेचे आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी प्रसिद्ध सरोद वादक कोण? याचे उत्तर आहे 1. अली अकबर खान। बिस्मिल्ला खान हे शहनाई वादक आहे। तसेच अली अहमद हुसेन खान हे देखील शहनाई वादक आहे। कृष्णदास हे अमेरिकन सिंगर आहेत। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रसिद्ध बासरी वादक कोण? याचं उत्तर आहे 1. हरिप्रसाद चौरसिया। तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते। याचं उत्तर आहे बी. दादाभाई नौरोजी। दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हणले जाते। यांची प्रसिद्ध पुस्तक म्हणजे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया। यांचा वृत्तपत्र होता राष्ट्रगोप्तार। चौथा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली? याचे उत्तर आहे 4. मुंबई इथून झाली। भारत छोडो आंदोलन हे 1942 मध्ये सुरू झाले होते। पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? याचं उत्तर आहे 3. सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये। मित्रांनो, सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा असे देखील म्हणतात। 6वा प्रश्न आहे, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? याचे उत्तर आहे 1. शिकागो अमेरिकेमध्ये केली। 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे 1. महात्मा फुले यांना ओळखले जाते। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। यांची प्रसिद्ध पुस्तक म्हणजे गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचे आसूड। 8वा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कुठे आहे? याचं उत्तर आहे 2. सांगली जिल्ह्यामध्ये आहे। 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? याचे उत्तर आहे 1. कोल्हापूर ते गोंदिया धावते। 10वा प्रश्न आहे, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला। हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे। तर मित्रांनो, कस्तुरबा म्हणजे महात्मा गांधींच्या पत्नी। याचं उत्तर आहे 1. पुणे। आगा खान पॅलेस हा पुण्यामध्ये आहे। 11वा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे 1. पेट्रोलियम म्हणजेच खनिज तेलाशी संबंधित आहे। 12वा प्रश्न आहे, मॅकमोहन रेषा या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते। याचं उत्तर आहे 1. भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते। तसंच भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा रॅडक्लिफ लाईन निश्चित करते। 13वा प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? याचं उत्तर आहे 3. जापान। 14वा प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? याचं उत्तर आहे 1. 6 वर्षाचा असतो। जसं केंद्रामध्ये राज्यसभा असते तशीच राज्यामध्ये विधान परिषद असते। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात। यामधून 12 सदस्य राज्यपालांद्वारे नामनिर्देशित केलेले असतात। जशी विधानसभा प्रत्येक 5 वर्षांनी बरखास्त होते, तशी विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही। दर 2 वर्षाला तिचे 1/3 सभासद निवृत्त होतात। 15वा प्रश्न आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष आहे? याचे उत्तर आहे 2. 21 वर्ष। 16वा प्रश्न आहे, कारागृह पर्यटन उपक्रम सुरू करणारे पहिले राज्य कोणते? याचे उत्तर आहे 3. महाराष्ट्र। 17वा प्रश्न आहे, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2032 चे ठिकाण? याचे उत्तर आहे 2. ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया। 18वा प्रश्न आहे, भारतातील पहिले प्रामाणिक सेंद्रिय फळ किवी असून असा दर्जा मिळवणारे पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे 2. अरुणाचल प्रदेश। 19 नंबरचा प्रश्न आहे, मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? याचं उत्तर आहे डी जीवनसत्व तयार होते। डी जीवनसत्वाच्या कमतरतेने मूळधूस हा रोग होतो। 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? याचं उत्तर आहे 2. रेटिनॉल। 21वा प्रश्न आहे, जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? तर बघा मित्रांनो,
अ जीवनसत्वाच्या कमतरतेने रात आंधळेपणा होते. बी जीवनसत्वाच्या कमतरतेने बेरी हा रोग होतो. क जीवनसत्वाच्या कमतरतेने स्कर्वी हा रोग होतो. ई जीवनसत्वाच्या कमतरतेने मनोविकृती होत नाही. ई जीवनसत्वाच्या कमतरतेने डोळ्यांचा रोग होतो. म्हणून याचे उत्तर आहे 4 ई. 22वा प्रश्न आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसंच भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 23 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? याचं उत्तर आहे 3 पुणे. मित्रांनो, इथे नाशिक आलाय तर नाशिक बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगतो. नाशिकला मुंबईची पळसबाग असे म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. 24 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मित्रांनो, मी याचं उत्तर तुम्हाला सांगणार नाही. मी याचं उत्तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तुम्ही आय बटनमध्ये पाहू शकता आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. 25वा प्रश्न आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. याचे उत्तर आहे 2 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. 26वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते? याचे उत्तर आहे 3 कार्बन डायऑक्साईडमुळे उबदार होते. 27वा प्रश्न आहे, भारताच्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. याचे उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. 28वा प्रश्न आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी डॅश डॅश येथे आहे. याचे उत्तर आहे 3 डेहराडून येथे आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांची ट्रेनिंग होते. तसंच OTA म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे देखील अधिकाऱ्यांची ट्रेनिंग होते. आणि NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही संस्था पुणे येथे आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? याचे उत्तर आहे 4 कोयना धरण. कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे व ते कोयना नदीवर बनवले आहे. तसेच जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बनवले आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? याचे उत्तर आहे 3 खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न देखील मिळाला आहे. ते अफगाणिस्तान या देशातील होते. 31 नंबरचा प्रश्न आहे, रोड व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटात डॅश डॅश इतके असतात. रोड व्यक्ती म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती. याचे उत्तर आहे 3 72 इतके असतात. 32 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणजेच आईचे माहेर डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचे उत्तर आहे 4 बुलढाणा. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावामध्ये झाला होता. 33 नंबरचा प्रश्न आहे, आम्लपर्जन्य साठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? आम्लपर्जन्य म्हणजे ऍसिड रेन. याचे उत्तर आहे 4 NO2 आणि SO4. 34 नंबरचा प्रश्न आहे, रक्तातील डॅश डॅश पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात. याचे उत्तर आहे 1 श्वेत रक्तकणिका. हे आपल्या शरीरामध्ये रोग निवारण करण्याचं काम करते. 35 नंबरचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? याचे उत्तर आहे 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली. 36 नंबरचा प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राज ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे काय? तर त्रिस्तरीय पंचायत राज ही या प्रकारे राहील. इथे सर्वात खाली ग्रामपंचायत राहील, त्याच्यावर पंचायत समिती आणि सर्वात वर जिल्हा परिषद राहील. तर याचे उत्तर आहे 4 बलवंतराय मेहता समितीने याची संकल्पना मांडली होती. 37 नंबरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन डॅश डॅश असे केले जाईल. याचे उत्तर आहे 3 मिश्र अर्थव्यवस्था. 38 नंबरचा प्रश्न आहे, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचे उत्तर आहे 4 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. 39 नंबरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहे? तर याचे उत्तर आहे 1 सत्य नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. तसेच नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे CEO आहेत आणि सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत. 40 नंबरचा प्रश्न आहे, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? याचे उत्तर आहे 1 मोसमी वारे. खारे वारे असे कोणतेच वारे नसतात. तसेच मुलताई वारे देखील असे कोणतेच वारे नसतात.
41 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? याचं उत्तर आहे 3 ओ रक्तगट. आणि मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होता, कोणते रक्तगट हे सार्वत्रिक प्राप्तकर्ता आहेत? त्याचं उत्तर होतं AB. 42 नंबरचा प्रश्न आहे, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, इथे कोल्हापूरमध्ये स्थापना कोणी केली हे विचार आहे. त्याचं उत्तर आहे 3 राजश्री शाहू महाराजांनी केली. मुळात सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली, तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. 43 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही? तर याचं उत्तर आहे 3 जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ल्यावर आफ्रिकी सिद्धी लोकांचे शासन होते आणि तो महाराजांना कधीच जिंकता आला नाही. 44 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? याचं उत्तर आहे 3 धुमाळवाडी सातारा. 45 नंबरचा प्रश्न आहे, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? याचं उत्तर आहे 1 कोलकाता. अंदमान व निकोबार मध्ये कोलकाता उच्च न्यायालय आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे 3 गॅमा किरणांचा मारा करतात. आणि शेवटचा म्हणजे 47 नंबरचा प्रश्न आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? याचं उत्तर आहे 3 डोळे.